म्हणा शिस्तीचा आहे. पाहूया वचन काय लिहिलेलं आहे. पहिला अध्याय वाचा, त्याच्यामध्ये प्रेक्षितांचे कृत्य आणि वचन क्रमांक 5 वाचूया. पहिला अध्याय वचन क्रमांक 5. कारण यहोवाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, कारण यहोवाने येशू ख्रिस्ताचा मावळ भाऊ त्याने फक्त पश्चातापाचा पाण्याकडून काय दिला लोकांना, बाप्तिस्मा किंवा पवित्र स्नान दिले. पुढे पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. परंतु थोड्या दिवसाने तुमचा बाप्तिस्मा कसा होईल? पवित्र आत्म्याने. पवित्र म्हणा आत्म्याने. सगळेजण म्हणा पवित्र आत्म्याने. पवित्र आत्म्याने. तर मंडळीचा बाप्तिस्मा कशाने झाला पाहिजे? मंडळी संजीवन असली पाहिजेत. मंडळी हलकी असली पाहिजे. मंडळी नेहमी प्रभूची स्तुती करणारी असली पाहिजे. ती काही करू जगामध्ये काम धाम त्याचा विषय नाही, पण ती सदैव प्रभूच्या उपस्थितीमध्ये असली पाहिजे. त्या मंडळीमध्ये संजीवन दिसतं. आपल्यामध्ये देवाचं संजीवन दिसणं फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस पवित्र आत्म्याच्या अग्नीचा बाप्तिस्मा यहोवा म्हणतो, माझ्या पाठीमागून जो कोणी येणारा आहे तो तुम्हाला अग्नीचा बाप्तिस्मा देणार आहे. कशाचा? अग्नीचा. हा, तुमचा अग्नीने बाप्तिस्मा होणं गरजेचं आहे. ही देवाची उपस्थिती आहे. आणि ज्यावेळेस देवाची उपस्थिती ती आमच्या जीवनामध्ये येते, आमच्या मनावरती येते, आमच्या शरीरावरती ज्यावेळेस ती कंट्रोल करते, किंवा मंडळीच्या जीवनावरती ज्यावेळेस ती कंट्रोल करते, त्यावेळेस ती देवाची उपस्थिती आमच्या जीवनाची एक साक्षीदार बनते. येशू मसीह की काय बनते? म्हणा साक्षीदार बनते. मग आपला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झाला का? काही लोक म्हणतात मला पवित्र आत्माच मिळाला. काय आहे पवित्र आत्मा? कसा असतो पवित्र आत्मा? काय शिकवतो पवित्र आत्मा? हा, काही लोकांना पवित्र आत्माच माहित नाही. येशू माहित आहे आणि परमेश्वर माहित आहे, पण पवित्र आत्मा त्यांना माहित नाही. पण परमेश्वराचं शिक्षण जे आहे, शिकवणारा शिक्षक हा जर आत्म्याने भरलेला असेल तर त्या ठिकाणी येणारे लोक देखील त्याच्यावरती जो अभिषेक देवाने टाकलेला आहे त्याच अभिषेकाने ती मंडळी भरलेली असेल. आमेन. पण त्या सेवकाकडे जर पवित्र आत्मा जर नसेल तर ती मंडळी पण तशीच असणार. येणे जाणे उठणे बसणे खाणे पिणे निघून जाणे, त्याच्या पलीकडे काही नाही. येशू प्रभू की का? माझा पाण्यात बुडून बाप्तिस्मा झाला एक, आणि दुसरा माझा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देखील झालेला आहे. येशू मसीह की पाण्यात ज्यावेळेस बुडून आमचा बाप्तिस्मा होतो त्यावेळेस काय होतं माहितीये का? देवाचं वचन आहे, देवाचा सेवक ज्यावेळेस बोलतो ना, आमच्या येऊन का झाला जात पवित्र आत्म्याने भरलेला सेवक आहे. तो 10 मिनिटाचा संदेश देऊ, ती सेविका 10 मिनिटाचा मेसेज देऊ, पण त्या पवित्र आत्म्याच्या शब्द जे लोक त्या ठिकाणी ऐकणारे श्रोतेगण असतात त्यांना तू त्यांच्या हार्टला जाऊन टच करत असतो. काय करत असतो? हृदयाला जाऊन स्पर्श करत असतो. आणि त्या मंडळीतले लोक आणि मग काय करतात? त्या ठिकाणी तो शब्द ऐकून सुरसुर 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 त्यांच्या मनाला लागला. पश्चाताप करते मंडळी. नसतं केलं बरं झालं असं. देवाचं वचन माझ्यावरतीच निघलं. मी चुकीचं केलं आणि देवाने तेच प्रगट केलं. मग देवाचा सेवक देवाने दाखवलेल्या गोष्टी बरोबर माझ्या जीवनाविषयी मी आज घरामध्ये ते केलं आणि तेच आज ऐकायला मला भेटलं. तेच मला ऐकायला भेटलं. का? मला सांगताय का कोणी? नाही. पण पवित्र आत्मा जर आमच्यामध्ये आहे तर या ठिकाणी प्रत्येक बसणाऱ्या लोकांची तो भेट घेणार आहे. आणि जो सेवक देवाच्या आत्म्याने भरलेला असतो ना, त्याचं रिझन हेच आहे, पवित्र आत्म्याने भरणं म्हणजे आपल्यातून देवाचा गौरव दुसऱ्यामध्ये दिसणं. आणि तो मनुष्याला काय करतो? पहिली गोष्ट
टोचणी देत असतो. म्हणून पवित्र आत्म्याच्या अग्नीने तुम्ही भरा. या जगातील लोकांनी तुम्हाला आणि मला पाहिलं पाहिजे. तसं पेंटिकॉस्टच्या दिवसामध्ये आजूबाजूच्या परिसरातील लोक या माडीवरच्या खोलीमध्ये आले आणि त्या पंचक्रोशीमध्ये आले आणि ते लोक मोठ्या मोठ्याने प्रार्थना करत होते, अन्य भाषामध्ये बोलत होते, अनन्य भाषेमध्ये म्हणजे वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलत होते. गुजराती भाषा, तामिळ भाषा, मद्रासी भाषा, वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलत होते. काही लोक डायरेक्ट अन्य भाषांमध्ये बोलत होते. मग लोकांनी त्याला ओळखलं. सगळ्या बाजूतून लोक यायला लागले. आरडाओरडा कशाचा चाललाय? आरडाओरडा कशाचा चाललाय? हा सगळे लोक चारी बाजूतून एकत्र झाले. त्यावेळेस काही साऊंड सिस्टीम नव्हती. एवढे आवेशाने भरले होते ते, एवढे पवित्र आत्म्याच्या उपस्थितीने ते भरले होते, एवढे देवाच्या अग्नीने ती मंडळी त्या ठिकाणी भरली होती. आणि असं लिहिलंय, स्वतःवरती देहभान नसताना मोठे मोठ्याने प्रार्थना करू लागली, अन्य भाषा बोलू लागली. आणि आजूबाजूचे सगळे लोक त्या ठिकाणी त्या माडीवरच्या फुलेला साईडला एकत्र झाले आणि सगळे लोक त्या लोकांचे साक्षीदार झाले. देवाच्या लोकांना आमच्या जीवनाचे हे जगातील लोक साक्षीदार झाले पाहिजे. जर आम्ही पवित्र आत्म्याने भरलेला आहे तर पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती कधीच शांत बसणार नाही. तो घरात असू द्या, तो कामावरती असू द्या, तो ड्रायव्हिंग करताना असू द्या, नाही तर कुठं असू द्या, तो कधी शांत बसत. तो नेहमी देवाच्या उपस्थितीत कनेक्ट असतो. आणि मग आजूबाजूचे लोक, आजूबाजूचे मुलं मुली आमच्याकडे जीवनाकडे पाहून ते म्हणतात, हा देवाचा मुलगा आहे. आमचे गाणे गाणं, आमचं भजन गाणं, आमची देवाची स्तुती करणं समोरच्या व्यक्तीला कॅच करणारे असते, समोरच्या व्यक्तीला ती स्पर्श करणारे असते. आमेन. आणि म्हणून या वचनामध्ये तुम्ही आणि मी पाहतो की पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा होणं हे फार महत्वाचं आहे. यव्हानाने तो दिला नव्हता, पण तो म्हणतो माझ्या पाठीमागून ज्यावेळेस येईल ना, तो तुम्हाला कशाचा बाप्तिस्मा देईल? पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देईल. या वचनामध्ये तेच गोष्टी लिहिलेल्या आहेत. आणि म्हणून ज्या मंडळांमध्ये पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा नाही त्या ठिकाणी जाऊन काहीच उपयोग नाही. ज्या ठिकाणी पवित्र आत्म्याच्या द्वारे स्तुती आराधना नाही त्या ठिकाणी जाऊन काहीच उपयोग नाही. पण त्या ठिकाणी 2 गाणे गाऊ द्या, 4 गाणे गाऊ द्या, पण त्या गाण्याने देखील माझ्या डोळ्यातून अश्रू आले पाहिजे. आणि त्याच वेळेस मला समजेल होली स्पिरिट या ठिकाणी आहे, पवित्र आत्मा मला स्पर्श करत आहे. हालेलुया. पवित्र आत्मा तिकडे वाद्य वाजू द्या, फक्त पवित्र आत्मा मला स्पर्श. तिकडे फक्त हात वर करू द्या, पवित्र आत्मा मला स्पर्श करेल. तिथं फक्त टाळ्या वाजू द्या, पवित्र आत्मा मला स्पर्श करेल. कोण करेल? पवित्र आत्मा मला स्पर्श करेल. पण ज्या ठिकाणी तो नाही, तो कसं काय स्पर्श करेल? तिथं जाऊन काय फायदाच आमचा होणार नाही. ना आमचं जीवन बदलन, ना आमचं मन बदलन, ना आमचे विचार बदलेन, ना आमचे हेतू बदलेन, काहीच आमचं बदलणार. आणि लोक आज मोठ्या मोठ्या चर्च मध्ये जातात, तिथं काहीच नाही बाबा, काहीच नाही. ते म्हणतात काय प्रार्थना केल्यासारखी काही वाटतच नाही, आज काय नाही तिथं. म्हणून यव्हान या ठिकाणी म्हटला माझ्या पाठीमागून येईल आणि तो तुम्हाला काय देईल? दुसरं वचन वाचा, 1 कोरिन्थियरास पुस्तक याचा 12वा अध्याय 13 वचन. कारण आपण यहुदी असू किंवा हेलदी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपल्या सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. एक शरीर होण्यासाठी कसं जॉईंट कोणाला व्हायचं? आम्हाला ख्रिस्त आमचा मस्तक आहे, ख्रिस्त आमचा. आणि आम्हाला सगळ्या जणांना ख्रिस्ताला जॉईन व्हायचं. लवचिंबक आमच्या समोर आणा आणि त्याच्या समोर अशी टाचणी धरा. कोण कोणला वडल? लवचिंबक. कारण लवचिंबकामध्ये ताकद शक्ती जास्त आहे म्हणून ते कोणाला खेचतात. आणि ऑटोमॅटिक लोखंड काही लावा ते ऑटोमॅटिक त्याला ओढतं. सेम वे आमच्या जीवनामध्ये आम्हाला ख्रिस्ताला अटॅच व्हायचं आहे. एक शरीर ज्या ठिकाणी मंडळी उभी राहते त्या ठिकाणी या ठिकाणी काय लिहिलं आहे? तुम्ही कुणी असा,
यहुदी असा, देवाचे लोक असा, हेल्लानी लोक असा, विश्वास ठेवणारे असा किंवा विश्वास ठेवणारे नसा, उच्च नीच जात भेदभाव तिथं नाहीये. काय लिहिलं बायबल मध्ये? कुठल्याही तुम्ही असा, खालच्या असा दर्जाचे आहे ना, भेदभाव करतात ना लोक, खालच्या जातीचा आहे आणि आपण वरच्या जातीचे. इकडे काय लिहिलं आहे याच्या वचनामध्ये? इथं भेदभाव तुम्ही कुणी असू द्या, या ठिकाणी देवाचं मंदिर किंवा देवाची मंडळी, देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये एकत्र येण्यासाठी ही गोष्ट तुम्ही आणि या ठिकाणी पाहत आहे. शरीराने त्या ठिकाणी मंडळी एकत्र येणं गरजेचं आहे. मग ते कोणत्याही जातीतले लोक असू द्या, सगळ्या जातीतले लोक एका ठिकाणी बसू शकतात. आमेन. बसत नाही का? आपल्या शेजाऱ्याकडे बघा, सगळे आपल्या एकाच कुटुंबातले आहेत का? नाही ना, वेगवेगळ्या कुटुंबातून आहेत ना आपण. पण आता कोणाला जॉईन झालोय आपण? म्हणजे ख्रिस्ताचं शरीर इथं आहे, ख्रिस्ताचं अस्तित्व इथं आहे, ख्रिस्ताची मंडळी इथं तयार झाली. वेगवेगळे लोक येऊन बसतात इथं, वेगवेगळे लोक जॉईन होतात इथं. इथं भेदभाव आहे का? माझं तुझं आहे का? पक्षपात आहे का? कुणी असल्या या ठिकाणी लिहिलंय इथं सगळ्या लोकांसाठी. या ठिकाणी काय आहे? देवाची मंडळी, देवाचं शरीर म्हणून या ठिकाणी देवाचा पवित्र आत्मा अस्तित्वात आहे, तो काम या ठिकाणी करत आहे. येशू मसीह की भेदभाव या ठिकाणी नाही. पुढचं वचन वाचा, कलसीकरास पुस्तक याचा 2रा अध्याय 12 वचन. आणि मग देवाची मंडळी अशीच एकत्र येत असते. लक्षात ठेवा, कशी येत असती? अशी कशी? या जातीचा एक, त्या धर्माचा एक, खालचा एक, मधला एक, श्रीमंत एक, मराठा एक, हिंदू एक, मुसलमान एक. सुवार्थ त्यांना कळाली आणि ते एकत्र आपण करतो. एक जण तिकडे गेला असता, नाही त्याच्या घरात प्रार्थना घेऊ, इकडे गेला असता याच्या घरात प्रार्थना घेऊ, एकत्र आला असता का? ख्रिस्ताची मंडळी तिथं नाही म्हणा. ख्रिस्ताची मंडळी कुठं? एकत्र या, त्यांना एकत्र करा. आता नवीन नवीन ठीक आहे, पण आता नवीन झाल्यानंतर चला आंटी इथं प्रार्थनेला या, सिस्टर इथं या, ब्रदर इथं या. त्या लोकांना एकत्र करायचं. तिथं ख्रिस्ताची मंडळी उभी राहते. हालेलुया. वाचा 2रा अध्याय 12 वचन. तुमचा बपतिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्या बरोबर पुरले गेला, आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठविले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्या बरोबर उठविलेही गेले. काय महत्वाचं वाटतंय तुम्हाला? बपतिस्मा. कशामध्ये बपतिस्मा झाला? कोणामध्ये बपतिस्मा झाला? परत एकदा. तुमचा बपतिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्या बरोबर पुढे गेला. तुमचा बपतिस्मा झाला त्यावेळेस तुम्ही त्याच्या बरोबर उरले गेले. म्हणजे तुम्ही मेले. मी कुठं मेलो? शरीराने मेलो, पापी जीवनाला मेलो. त्याला म्हणतात बपतिस्मा. बपतिस्मा म्हणजे धर्म बदलणं नाही. मराठी भाषेत त्याला पवित्र स्नान म्हणतात. पवित्र आंघोळ घालायची आम्हाला प्रभू येशूवरती विश्वास ठेवल्यामुळे आम्ही पुरलं गेलो. म्हणजे आमचं जुनं जीवन पाण्यात गेल्यानंतर सोडून द्यायचे. त्याला म्हणतात बपतिस्मा. पाण्यात गेलं म्हणजे मेलं. प्रभूला काढलं, कबरेमध्ये जमिनीच्या पोटात टाकलं म्हणजे प्रभू संपला. आम्ही पाण्यात गेलो. पाणी हे शुद्धतेचं दर्शक आहे, स्वच्छतेचं दर्शक आहे, पवित्रतेचं दर्शक आहे. पाण्यात बुडालं म्हणजे वर दिसणारच नाही. तो काही लोक शिंपडतात. असं शिंपडून बपतिस्मा नाही होत बाबा. आमच्या प्रभूनं बुडून बपतिस्मा घेतला यव्हानाच्या हातून. हालेलुया. हा पुढं. आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठवले, ज्याने त्याला मेलेल्यातून जिवंत केले त्या सनातन परमेश्वरानं त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे, त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्या बरोबर उठवलेही आहात. त्याच्या बरोबर उठविलेही गेला.
कोण उठवलंय? आमचा बाप्तिस्मा झालाय ना. येस. येशू ख्रिस्ताची क्रिया समोर आली का? येणं बघा, जगणं बघा, वधस्तंभावरती त्याला टांगलं आणि ज्यावेळेस त्याला मारलं त्याला पुढे काढलं कबरेमध्ये ना. येस. म्हणजे पेटी बनवली ना, असं लिहिलंय ना, नव्या पेटीमध्ये त्याला ठेवलं आणि मग पॅक करून पेट वस्त्राने गुंडाळून ठेवून टाकलं गोव्यामध्ये. किती दिवस होता येशू? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? येस. काढून टाकलं म्हणजे येशू जिवंत होता का? नाही. होता का? नाही ना. आणि मग तिसऱ्या दिवशी काय झालेलं असं लिहिलंय तो? उठला. बघा क्रिया काय या बाप्तिस्म्याची? तुमचं आणि माझं पापी जीवन हे ख्रिस्तामध्ये मेलं. मेलं. बाप्तिस्मा घेणं याचा अर्थ. आणि पाण्यातून उठणं किंवा बाहेर येणं परत, तर तुमचं आणि माझं जीवन देवाच्या हातामध्ये देणं आणि देवाबरोबर जगणं. पहिलं स्थान, मान, धन, सन्मान, आदर देवाला द्यायचं. कोणाला द्यायचं? देवाला. देवाला द्यायचं. देवासाठी मला जगायचं आहे, देवासाठी मला उभा राहायचं आहे, देवासाठी मला धन्यवाद करायचा आहे. आणि मग तो काय म्हणतो या ठिकाणी? जसं तुम्ही गाडले स्वर्गीय पिता, जसा येशू ख्रिस्ताला त्याने उठवलं मेलेल्यातून, आणि तसं तुम्हाला आणि मला कुठं बसवलं त्याने? आज स्वर्गात बसवलं. म्हणजे ऑलरेडी तुम्ही स्वर्गात गेलाय. मला सांगितलं ना, आमेन. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो कारणाच्या होडीत. कारणाच्या ओढीत. कुठं? कारणाच्या ओढीत. स्वर्गाच्या राज्यात तुम्हाला आणि मला बसवलं ऑलरेडी आज्ञा पालन आणि बाप्तिस्मा केल्यामुळेच. आणि मग आमचं हे जीवन नवीन झालंय आज बाप्तिस्म्यामुळे. आमचा नवीन जन्म झाला आणि आता ह्या नव्या युगाची सुरुवात काय? आता चेष्टा करायची का? बोला. नाही. आता आश्चर्यचकित व्हायचं का? लयच मोठा चमत्कार झाला त्या पास्टरच्या प्रार्थनेने. आश्चर्यचकित करायचं का? अरे तुम्ही पण विश्वासू आहे. आता तुमचा पण बाप्तिस्मा झाला, तुम्ही पण पवित्र आत्म्याच्या अग्नीने भरले. देवाला तुमच्यापासून पण इच्छा आहे की तुमच्या जीवनातून देखील चमत्कार करायची. आपण त्या अविश्वासणारी लोकांसारखं असं बघायचं नाही. लयच मोठा चमत्कार केला देवाने, वा काय आश्चर्य करायचं. कोणत्या गटामध्ये आज आपण आहोत ही गोष्ट लक्षात ठेवा. आश्चर्य करू नका. लई मोठी टेस्टमनी ऐकून आश्चर्यचकित करायचं नाही. माझ्या जीवनात टेस्टमनी घडली, तुमच्या जीवनात टेस्टमनी घडलेली आहे, पण ही टेस्टमनी प्रभूच्या गौरवासाठी घडलेली आहे. माझ्या जीवनाचा देवाने आता इथून पुढे पवित्र आत्म्याने भरून माझ्या नवीन जीवनाचा उपयोग करावा, ही तुमची आणि माझी अपेक्षा आणि इच्छा असली पाहिजे. आमेन. आमचा प्रभू किती थोर आहे, किती महान आहे, किती चमत्कार करतो, किती माणसाचं जीवन बदलतो, काय काय माणसाच्या जीवनामध्ये करतो. आम्ही आमच्या प्रभूच्या आता इथून पुढे स्तुती करायला सुरुवात केली पाहिजे, महिमा करायला सुरुवात केली पाहिजे, आराधना करायला सुरुवात केली पाहिजे. तुम्हाला माहितीये पवित्र शास्त्रामध्ये हे 120 माडीवरचे लोक ज्यावेळेस एकत्र जमत होते किती भाषा बोललेले. जर तुम्ही मी टॅली केली पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलंय 15 भाषा बोलले. काय बोललं? तामिळ भाषा, गुजरात भाषा, कन्नड भाषा, मल्याळम, अजून वाटरी भाषा, आपल्या भाषेत इंग्लिश भाषा, मराठी भाषा, रशियन भाषा, अमेरिकन भाषा, अशा वेगवेगळ्या भाषा, इब्री भाषा, 15 भाषा या ठिकाणी बोलल्या गेल्यात असे लिहिलेलं आहे. मग मला सांगा, तुम्ही आणि मी ज्यावेळेस पवित्र आत्म्याच्या अग्नी भरतो, तुम्हाला आणि मला भाषा बोलणं काय कठीण आहे का? एखाद्या व्यक्तीला वाटत असेल मला पवित्र आत्म्याची भाषा येत नाही, मला अन्य भाषा येत नाही, ठीक आहे, पवित्र आत्म्याला मागा. मग एखाद्या तुम्हाला इंग्लिश बोलता येत नाही, आज देवाकडे प्रार्थना करा की प्रभू मला इंग्लिश बोलता आली पाहिजे. आमेन. ही भाषा तुम्हाला येत नाही तर तुम्ही एक प्रार्थना केली पाहिजे, देवा मला ही भाषा बोलायची, मला ही भाषा बोलायची, मला ही भाषा बोलायची. तुम्ही ज्यावेळेस जसं जसं बोलत राहणार ना, तुम्हाला सांगतो मला काय बोलता येत नव्हतं, मी 10वी फेल आहे.
दहावी नापास आहे, कुणी म्हणत नाही का मला दहावी नापास आहे. पण देवाच्या कृपेने चांगलं इंग्लिश बोलू शकतो, चांगलं इंग्लिश समजू शकतो, चांगल्या भाषा मला समजतात. थोडं बोलण्याचा मी पण प्रयत्न करतो. आणि मी देवाला हे सांगितलं की देवा, तुझा पवित्र आत्मा जर माझ्यावरती आला ना, मला पण हे शिकव. समोरचा व्यक्ती काय बोलतो ना मला कळालंच पाहिजे, समजलंच पाहिजे, मला पण ते बोलता आलं पाहिजे. थोडं का म्हणा, मला बोलायचा मी प्रयत्न करतो. आणि देवाचा आत्मा मला शिकवतो, तुम्हाला पण शिकवतो. या लोकांना जर त्यांची भाषा सोडून दुसरी भाषा शिकवतोय प्रभू, तर तुम्हाला नाही शिकवणार. पेंटिकॉसचा आत्मा त्यांच्यावरती पण तोच होता आणि तुमच्यावर माझ्यावर पण आज वेगळा आहे का? तोच आहे पवित्र आत्मा, तो अजून बदललेला नाही. त्याला आज बायबल मध्ये 50वा दिवस असं म्हटलेलं आहे. येशू मसीह की मग लोक नवल वाटू लागले, लोक आश्चर्यचकित करू लागले या ठिकाणी. अरे आमची भाषा बोलतो, अरे आमची भाषा बोलू राहिला, अरे आमच्या भाषेमध्ये बोलताना हा माणूस बसतो, कस काय बोलू राहिला आमच्या भाषेमध्ये, कस काय बोलू राहिला, त्याला तर कधीच शिकवलं नाही भाषा आम्ही, तो कस काय बोलायला लागला. ही भाषा विश्वासाने मिळते. कशी मिळते? विश्वासाने मिळते. ही पवित्र आत्म्याच्या देणगीने तुम्हाला मला ही भाषा बोलते. आणि लोकांना मग ती भाषा ऐकल्यानंतर या ठिकाणी तुम्ही आम्ही पाहतो की लोक नवल करू लागले, लोक आश्चर्य करू लागले. तुम्ही आम्ही पाहतो का परमेश्वराने त्या ठिकाणी त्यांचं तारण केलेलं आहे, देवाने त्यांचा उद्धार त्या ठिकाणी केलेला आहे आणि देव त्यांच्या बाजूने त्या ठिकाणी उभा राहिला असं तुम्हाला मला बघायला मिळतं. मोशेला देव अग्नीच्या द्वारे बोलला, बरोबर आहे, बोललाय का नाही? कशाद्वारे? अग्निद्वारे प्रभु, अग्निद्वारे प्रभु, बोला अग्निद्वारे प्रभु देव मोशे संगे, सुरात का देव मोशे संगे आहे ना. झाडामध्ये त्याला देवांनी काय दिलं? दर्शन. इस्रायल लोक तुम्ही आम्ही पाहतो ज्यावेळेस गुलामगिरीमध्ये होते, गुलामगिरीतून ज्यावेळेस इस्रायल लोक मुक्त झाले, त्यांना रात्री मेघस्तंभ आणि दिवसा अग्निस्तंभ तो झाला. म्हणजे देवाची उपस्थिती त्यांना तिकडे दाखवली. जुन्या करारामध्ये तुम्ही आम्ही किती जरी पाहिलं मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ लोकांसाठी, तो इस्रायलच्या लोकांसाठी त्या काळात झाला. मग आमच्यासाठी होत नाही का? ती अग्नी आज आमच्यामध्ये नाही का? ती देवाची उपस्थिती आज आमच्यामध्ये येऊ शकत नाही का? 100% तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येऊ शकते. हालेलुया. म्हणून त्या लोकांवर त्या काळात देवाची कृपा प्रगट झाली. विश्वासणाऱ्यांनो, ज्यावेळेस तुम्ही आम्ही या ठिकाणी एकत्र येतो, लक्षात ठेवा तुमच्या आणि माझ्या जीवनाला देखील त्याच्या कृपेची गरज. कोणाची कृपा? देवाच्या कृपेची मला गरज आहे. देवाच्या कृपेची तुम्हाला गरज आहे का? धर्माची गरज नाही. कशाची? धर्म नको आम्हाला, धर्माची गरज नाही आम्हाला. देवाच्या अग्नीची गरज आहे, देवाच्या कृपेची गरज आहे, देवाच्या सामर्थ्याची गरज आहे, देवाच्या अभिषेकाची मंडळीला गरज आहे. जर हा देवाचा अभिषेक सगळ्या मंडळीवरती पसरत गेला तर ही मंडळी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. येशू मसीह की पेटून उठायचं म्हणजे जगातील लोकांना सुवार्ता सांगायची जावं, देवाचं वचन सांगायचं जावं. हे तुम्ही वाचा पवित्र शास्त्रामध्ये. आणि मग तुम्ही आम्ही पाहतो देवाच्या वचनामध्ये की पेत्र ज्यावेळेस उठला पवित्र आत्म्याने भरून, असं लिहिलंय देवाच्या वचनामध्ये, तो भाषण देऊ लागला, वचन सांगू लागला. काय सांगू लागला? सगळेजण म्हणा, काय सांगू लागला? वचन सांगू लागला. आणि ज्यावेळेस लोक ऐकणारे श्रोतेगण होते, असं लिहिलंय एका वेळेस 3000 लोकांचा त्याने बपतिस्मा दिला. किती लोकांचा? जर पवित्र आत्म्याने भरलो आणि जरी नाही मिळाला पवित्र आत्मा, आता त्याला मागा की प्रभू मला तुझ्या पवित्र आत्म्याने भर, मला त्या पवित्र आत्म्याच्या अग्नीने जीवन जगायचंय, मला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जीवन जगायचंय, मला पवित्र आत्म्याची परिपूर्ण व्हायचंय, मला पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये राहायचंय. मला ती अग्नी मला क्षणोक्षणाला जाणवली पाहिजे, क्षणाक्षणाला.
जुन्या करारामध्ये तर तो सोडून जायचा, पण नवीन करारामध्ये पवित्र आत्मा सोडत नाही. तुमच्या आणि माझ्यामध्ये तो आलाय, त्याने आमच्यामध्ये वस्ती केलेली आहे. तो आता सोडत नाही. म्हणून आज या पेंटिकॉस्टच्या दिवसानिमित्त परमेश्वर तुम्हाला मला काय सांगत आहे, हा 50वा दिवस अशासाठी की तुम्ही आपल्या अग्नीने भरलं पाहिजे. त्याची आठवण आहे, यादगार आहे की पेंटिकॉस्टच्या दिवसामध्ये 120 लोक अन्य भाषामध्ये बोलायला लागले, पवित्र आत्म्याने भरून. आज त्याची आठवण म्हणून हा पेंटिकॉस्टचा सण साजरा झाला पाहिजे आणि लोक पवित्र आत्म्याने भरले गेले पाहिजे. जर सेवकच पवित्र आत्म्याने भरलेला नसेल तर मंडळी पण भरलेली नसेल. म्हणून सेवकाला पहिल्यांदा गरज आहे. येशू प्रभू की सेवकाला पहिल्यांदा गरज आहे पवित्र आत्म्याने भरण्याची, आणि मग ऑटोमॅटिक तो अभिषेक मंडळीवरती वाहत असतो. येशू मसीह की मंडळीवरती म्हणा वाहत असतो. थोड़ा डूबो काफी नहीं, ज्यादा डूबो काफी नहीं, थोड़ा डूबो काफी नहीं. उभे राहूया. ज्यादा डूबो काफी नहीं, पूरा पूरा डूबना है, पूरा पूरा डूबना है, हो डूब डूब मगन होना है, डूब डूब मगन होना है. म्हणून आज प्रार्थना करा, प्रभू आमेन. फिलिपावरती देवाचा आत्मा आला.